कुठलेही साप आपल्या घराच्या आजूबाजूला राहिलेले चालतात. हा हा साप बिलकुल परवडणारा नाही आहे. बरं. आणि हा तुमच्या घराच्या आतमध्ये एवढं पॉश सगळे टाईल्स आहे तरी सुद्धा हा साप घरात आलाय. हो नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे पांडुरंग घोडके यांच्या घरी, पटेल नगरमध्ये, लोणार, जिल्हा बुलढाणा. बूट राहू देतो पाहायला. हा राहू घरात एक साप निघालाय. हा आहे गेटच्या बाहेर तो बघू शकता मित्रांनो, यांच्या घरात चक्क एक मोठ्या साईजचा मण्यार साप आहे, जो एक अतिशय घातक आणि विषारी साप आहे. सर कोणता साप आहे? मण्यार मनार आहे का? विषारी साप आहे. बेकार साप आहे. एखादा पुठ्ठा वगैरे काय आहे का त्याला घ्या तुम्ही. हो अतिशय घातक असलेला सायलेंट किलर म्हणून फेमस, माणसाच्या पांघरणात शिरणारा साप. नशीब म्हणावं लागेल दिसला, कारण आता रात्रीचे 10:30 वाजून गेलेले आहेत आणि रात्रीचीच वेळ आहे ह्या सापाची ऍक्टिव्ह व्हायची. हा सर जगातले सगळ्यात छोटे विषदंत असलेला असा झालाय सुरक्षित रेस्क्यू. या हो सर. हे आहेत घोडके काका. नमस्कार. कसं काय दिसलं तुम्हाला? अचानक दिसलं सर घरामध्ये. कोणी म्हणजे कुठून आला कोणीकडनं साप? या बोळीमधून आलेलं आहे, पाठीमागच्या. इकडून मोकळं आहे का? हो या साईड. ह्या साईडने. आता तुम्हाला सांगतो, कुठलेही साप आपल्या घराच्या आजूबाजूला राहिलेले चालतात. हा हा साप बिलकुल परवडणारा नाही आहे. बरं. आणि हा तुमच्या घराच्या आतमध्ये एवढं पॉश सगळे टाईल्स आहे तरी सुद्धा हा साप घरात आलाय. हो हा एकमेव साप आहे जो माणसाच्या पांघरणात शिरणार आहे. बापरे. हा साप चावलेला कळत नाही. डास मुंगी जोरात चावते, एवढा अलगद चावणारा साप आहे हा. हा आपण गाढ झोपेमध्ये असतो, चावलेला कळत नाही. हा बाकी विषारी साप चावल्यानंतर चावलेल्या जागी दुखायला लागतं. हा साप चावल्यानंतर दुखत सुद्धा नाही. त्याच्यामुळं हे वॉर्निंग आहे ही आपल्यासाठी. बर हे खूप मोठं काहीतरी अघटित घडणार होतं, जे घडलं नाही आज. ठीक आहे सर. कारण हा 100% कोणाच्या तरी बेडमध्ये शिरला असता साप. हो तर आता ह्याच्यासाठी काय करायचं, कुठं ज्या फटी आहेत हा त्या सगळ्यात पहिले फटी बंद करून घ्यायच्या. ठीक आहे. कारण साप जे काही आहे कुठून तरी फटीतून सापडीतून मध्ये घुसतो घरामध्ये. हो. आणि हा दुसरे कुठल्याच सापाचा एवढा धोका नाहीये जे माणसाच्या पांघरणात कधीच शिरणार नाही. पण हा एकमेव साप आहे ज्याला माणसाच्या शरीराची गरमी आवडते. हा 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 माणसाच्या शरीराला चिटकून झोपणारा साप आहे हा. बरोबर. दबला की चावतो, असा चावत नाही. हा आणि चावलेला कळत नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हा अचानक 2-3 तासानंतर पोट दुखायला लागतं. आपल्याला साप चावलेला आहे हे आपल्याला माहिती नसतं. आपण जातो दवाखान्यात पोट दुखतंय म्हणून. हा डॉक्टरच्या हे एखाद्या वेळेस लक्षात येत नाही की ही स्नेक बाईटची केस आहे. हा आणि तोपर्यंत खूप वेळ टिकून गेलेला असतो, माणसाचा जीव वाचत नाही. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं, पसारा जे आहे तिथेही खूप पसारा पडलेला आहे, तो सगळा काढून टाकायचा, जो तुमच्या जिन्याच्या खाली आहे. जे बिनकामाचं आहे ते सगळं फेकून द्या बाहेर. आणि सगळ्यात महत्वाचं, जे तुमचे एंट्रन्स आहेत घराचे, ते दरवाजाला कुठं फटी राहणार नाही, ही सगळ्यात महत्वाची काळजी घ्या. ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, काल रात्री पांडुरंग घोडके यांच्या घरून रेस्क्यू केलेला
मण्यार साप, अत्यंत विषारी असलेला, पूर्ण काळ्या रंगाचा आणि पाठीवरनं दुहेरी पांढऱ्या रेषा चालू होतात. सायलेंट किलर म्हणून फेमस असलेला साप. तर काहीतरी नशीबच म्हणावं लागेल की हा साप त्यांच्या नजरेस पडला. रात्रीची जवळपास 10:30 ते 11:15 वाजताची वेळ होती आणि तुम्ही रेस्क्यूच्या वेळेस बघितलं असाल की घर किती पॉश होतं त्यांचं, पूर्ण टाईल्स वगैरे सगळं लावलेलं आहे. पण अशा घरात एकदम आतल्या रूममध्ये हा साप निघाला होता. ऐन झोपायच्या वेळेसच साप दिसला. प्रॉब्लेम हा आहे की हा असा एकमेव साप आहे ज्याचा मानवी शरीराशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो. कारण हा साप असा आहे जो माणसाच्या पांघरणात शिरणारा साप आहे. डार्क काळ्या रंगाचा. आता ह्याचा रंग बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी चॉकलेटी कलरमध्ये आहे थोडासा. जो बिनविषारी असलेला कॉमन वुल्फ स्नेक जो आहे कवड्या, त्याच्याशी बराच मिळताळ जुळताळ रंग आहे. पोटाकडचा भाग पूर्ण पांढरा असतो. ह्या सापापासून ग्रामीण भागात वाचण्यासाठी एकच इलाज आहे आणि तो आहे मच्छरदाणी. जर मच्छरदाणी लावून जर आपण झोपलो तर हा साप आपल्या शरीराच्या जवळ येऊ शकणार नाही. जगातले सगळ्यात छोटे विषदंत असलेला साप, त्यामुळे चावलेलासुद्धा बरेचदा झोपेत असल्यामुळं कळत नाही. कॉमन क्रेट, मराठी नाव मण्यार आणि एरिया वाईज नावं बरेचसे बदलत जातात. फक्त रात्रीच्या वेळेस ॲक्टिव्ह होणारा. नीट बघून घ्या या सापाला. न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं ह्याही सापाचं. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपण आलेलो आहोत. दिल्या मित्रांनो सोडून हे सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.